माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे शिवसेना ही फक्त मुंबई आणि शहरापुरतीच मर्यादित होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारली. ग्रामीण भागात सुद्धा ताकद दिली जातीये, असा दावा शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते विजय बापू शिवतारे यांनी केला. सांगलीमध्ये शिवतारे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. मित्र पक्षातील नेत्याने उमेदवारीबद्दल दावा व्यक्त करणे इथपर्यंत ठीक आहे, मात्र जो सिटिंग आमदार असतो त्यालाच उमेदवारी मिळत असते. हा राजकारणातील कॉमन सेन्स आहे, असं सांगत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली ग्रामीण अध्यक्ष वैभव पाटील यांच्या दाव्याला बेदखल केलं. विकास योजना लोकांपर्यंत पोहोचला आहे की नाही यासाठी शिवसेनेकडून शिवदूत नेमले आहेत. या शिवदूतांकडून ग्राम पातळीवर ग्रामसेवक आणि अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवला जाणार आहे. तसेच शिवसेनेच्या बूथ कमिटी किती झाल्या आहे सुद्धा माहिती घेण्याचं काम शिवदूत करणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. आगामी निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार आहे, असं सांगून शिवतारे पुढे म्हणाले. सांगली लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. उमेदवार कोणीही असला तरी ताकदीने शिवसैनिक भाजपाच्या उमेदवाराचे काम करतील, असंही शिवतारे यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद पवार, जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, महिला जिल्हा संघटक रुक्मिणी आंबेगिरी, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नूतन सोनवणे यांच्यासहित पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. दोन इथले मतदारसंघ हातकणंगले जोडले, वाळवा आणि जत. वाळवा आणि शिराळा. जतमध्ये सुद्धा आता आमची चांगली ताकद झाली अशी मी सगळी जी आकडेवारी पाहिली. वाळवा आणि शिराळ्यामध्ये खूप चांगला आनंद तुझ्याकडे आनंदाकडे दोन्ही मतदारसंघ आहेत. गेल्या वर्षीचे जरी रिपोर्ट पाहिले पाठीमागचे 2019 तर राजू शेट्टी तिथे असताना कंपॅरिझन केलं तर खूप चांगली परिस्थिती आहे. आणि आता तर काय आहे, आता अजितदादासुद्धा बरोबर आहेत. त्यावेळी निश्चितपणे या दोन्ही मतदारसंघामध्ये हातकणंगले लोकसभेसाठी निश्चितपणे खूप मोठी मदत सांगलीच्या कार्यकर्त्यांकडून होईल असं मला खात्री आहे. कोल्हापूरचे 4 मतदारसंघ आहेत. पुढे आता माझी बैठक तिथे 7-8 वाजता आहे. तर एक साधारणतः आढावा घेत आम्ही निश्चितपणे आमचं हे असेल की हातकणंगलेची सीट शिवसेनेची निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आमचं सर्व संघटन करेल. आणि त्याचबरोबर जी सांगलीची लोकसभेची सीट दुसरी जी BJPची भाजपची आहेत, उमेदवार कोण आमचं ते आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. जी भाजपची सीट असेल त्या भाजपच्या सीटला पूर्णपणे आमचं बळ जेवढं आहे तेवढं सगळं पूर्ण वापरून ते निवडून देण्यासाठी, त्यांना निवडून देण्यासाठी देखील आम्ही तशा प्रकारची करू. अशा प्रकारची संपूर्ण मानसिकता सर्वांचीच आहे. मला वाटते लोकसभेपर्यंत मी आलो. मात्र सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव आता शिवसेनेकडे आता विधानसभेची जागा आहे. मात्र अजितदादांच्या गटामध्ये तुमचे जे बाबरसाहेब आहेत त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत पारंपरिक ते अजितदादा गटात गेलेले आहेत. आणि त्यांनी आत्तापासून सुरू केलेलं आहे की निवडून येणारा उमेदवाराला तिकीट मिळणार आहे, मला उमेदवारी मिळणार आहे. दुसरीकडे भाजपचे नेते जातात आणि तुम्ही भावी आमदार म्हणतात. मग जे 16 आमदार होते ज्यांना अपात्रतेची अजून जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये बाबरसाहेब होते. तुमचा एकमेव मतदारसंघ आहे. अशा वेळी तुमचा नवीन मित्र पक्षाचा दावा करत असेल तर कशी तुमची पक्ष बांधली? एक लक्षात घ्या, आपणही पत्रकार इतके वर्ष पत्रकार आहेत. आपण आघाड्या होतात, महायुती होते, सगळे होत असताना सिटिंग सीट ज्याची त्याला जातात. कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स. आणि त्याच्याबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की जे 10-10, 20-20, 30-30 वर्ष पक्ष काम करतात त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा तिथल्या नेत्यांना मागणी करण्याचा अधिकार कोणी एखादा साधा ग्रामपंचायतचा सदस्य जो विधानसभेला तिकीट मागू शकतो, तो अधिकार आहे त्याचा लोकशाहीमधला. त्यामुळे त्याच्यावरून काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. निवडून येण्याची क्षमता वगैरे वगैरे हे जग सगळीकडेच बोललं जातं, सगळीकडेच. त्यामुळे माझ्या मते प्रत्येक पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली असेल तर ते काही चूक आहे अशातला भाग नाही. परंतु एक लक्षात घ्या, निवडणुकीच्या दरम्यान तिन्ही पक्ष एकजुटीने प्रचंड ताकदीने काम करणार. आणि लोकसभेत तर मी म्हणतो 48 सीट येतील असं चित्र आज आहे. 1-2 ठिकाणी जी व्यूहरचना चालली आहे ती सोडली तर निदान 45-46 तर नक्कीच येते. आणि विधानसभेला बाकी कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉईंट ब्लँक हे महायुतीचं सरकार येईल. आज तिघांची बेरीज जर केली तर 50 अधिक 50 100 अधिक 108
118 म्हणजे 105 अधिक त्यांचे हे, तर आज तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 220 आमदारांचं पाठबळ या सरकारच्या पाठीमागे. त्यामुळे कसली अडचण येणार नाही. आणि आपण जे सांगताय की ठीक आहे, थोड्या कुरघुरी इच्छा कोणाची नाही, प्रत्येकाला इच्छा असते, प्रत्येकाला वाटते मग लढलं पाहिजे. त्यावेळी 3 पक्ष एकत्र असताना हे अपेक्षित आहे. पण काय होत नाही, जेव्हा पक्षाचे आदेश येतात त्यावेळी सर्व लोक आपापल्या पद्धतीने काम करतात. आणि तिन्ही नेते इतके प्रभावी आहेत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा. मला वाटत नाही की या 3 नेत्यांनी जे आदेश देतील ते मोडण्याची हिंमत किंवा धाडस कोणी करणार नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थित होईल. या अगोदर पण शिवसेनेचं सरकार मुख्यमंत्री म्हणजे साधारणतः मला वाटते फेब्रुवारी-मार्च आचारसंहिता लागेल. आणि त्यामुळे लोकसभेची संपूर्ण आढावा बैठक या लोकसभेच्या संदर्भामध्ये काय काय करता येईल, पक्षातील लोकांच्या काय काय भूमिका आहेत, पक्षातील जिल्हाप्रमुख असतील, नेते असतील, त्यांचं काय म्हणणं आहे, इच्छुक कोण कोण आहे. जरी समजा तिन्ही पक्ष एकत्र असतील तरी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला लोकशाहीमध्ये तो अधिकार दिलेला आहे, मग ते विधानसभा असो लोकसभा असो, तर ते सुद्धा जाणून गेले. त्यांच्याकडे 30-40 वर्ष लोक काम करत आहेत एकेका शिवसेना असेल इतर पक्ष. फरक आता असा झालेला आहे की एकनाथभाई शिंदे यांच्याकडे शिवसेना आमच्याकडे आल्यामुळे आणि चिन्ह आमच्याकडे आल्यामुळे अगोदरच्या शिवसेनेत आणि याच्यामधला जो फरक आहे तो मी आपल्याला सांगू इच्छितो की अगोदरच्या शिवसेनेमध्ये विधानसभा, लोकसभा आणि मुंबई कॉर्पोरेशन याच्या पलीकडे कधीच लक्ष दिलं जात नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमचा पूर्ण प्रयत्न असा राहील की तालुका पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या स्थानिक संस्थांमध्ये काम करणारे आमचे जे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत त्यांना पूर्ण ताकद देऊन त्यांना निधी देणे, त्यांना ते करणे, त्यांना इलेक्शनच्या दरम्यान त्यांना मदती करणे, त्यांना सहाय्यक नेते लोकांना तिथे पाठवणे. अशा प्रकारे आमचं टार्गेट हे आहे की ग्राउंड लेवलला ही बांधणी करणे. पण ग्राउंड लेवलला बांधणी करत असताना ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद, तालुका पंचायतपर्यंत जास्तीत जास्त शिवसेनेच्या लोकांना निवडून आणणे. 30-40 वर्ष लोकांनी निरपेक्षपणे काम केलं आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. काही लोकांचं तसं झालं आहे 40 वर्ष आता काय करणार म्हणे. सातारला मी आता हे केलं की जयवंत शेलार नावाचे जिल्हाप्रमुख, तर 40 वर्ष काम करतो. आता काय म्हटलं, काय नाही, एखादा जिल्हा परिषद गट पकडा. आयुष्यामध्ये निवडून आल्याशिवाय तुम्हाला राजकीय हे नाही, आणि कुठे ना कुठे तरी निवडून आलं पाहिजे. आणि त्याची पराकाष्ठा संपूर्णपणे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं आहे. तशी इन्स्ट्रक्शन्स आणि सूचना आम्हाला आहेत. आणि म्हणून निव्वळ संघटना बांधणे ही फक्त विधानसभा आणि लोकसभापुरती मर्यादित न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे असणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम या खऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये करण्याचं आम्ही ठरवलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% सीट्स या महिलांना आहेत. आणि म्हणून यासाठी देखील महिला संघटन देखील तेवढंच प्रबळ करणे, ऐन वेळेस फक्त इलेक्शनच्या काळामध्ये मग कोणाला तरी उभं करणे किंवा कुठच्या तरी कार्यकर्त्याच्या बायकोला फक्त बायको आहे त्याची म्हणून ते त्याच्याऐवजी तळागाळामध्ये बचत गटाच्या माध्यमातून इतर सर्व संघटनेच्या माध्यमातून काम करत असणारे, समाजकारण करत असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना बरोबर समाविष्ट करून बरोबर घेऊन त्यांना देखील बळ देण्याचं काम करत पुढे त्या दृष्टीने प्लॅनिंग करणे, असं एकत्रित अशा प्रकारचं सूत्र आम्ही सर्वांनी ठरवलं. त्याच्यासाठीची आजची बैठक आहे. मी काय सांगतो, 1 मिनिट, शिवसेना कशी वाढेल ही 1 मिनिट शिवसेना कशी वाढेल हे एक आमदार नाही करू शकत, पक्ष करू शकतो. अरे पण मग आता आमच्या नेमणुका कशासाठी झालेल्या आहेत? एक मिनिट, त्याला अनुसरून एक प्रश्न आहे. आता तुम्ही नेमणुका झाल्यात म्हणतात, मागे जे कमिट्या स्थापन झाल्या त्यामध्ये तुमच्या शिवसेनेनं कुठेही स्थान दिलं नाही. अनेक कार्यकर्ते पुढच्या महाविकास आघाडीमध्ये आणणे म्हणून तर शिंदे सरकार झालं ना, त्याचं कारणच ते आहे. आत्ताच्या मला एक म्हणून तर मी काय म्हणतो की ते
अरे बाबा हा प्रश्न काय इथे फक्त सांगलीपुरता मर्यादित आहे काय? एक मिनिट महामंडळाच्या सदस्य DPDC सदस्य आणि बाकीची महामंडळ ही एकत्रित राज्याचे होतात, ते फक्त तुमची नाही होत. नाही कालावधी गेला त्याच्यात एक मिनिट आता लक्षात घ्या. जरी आले असेल आता अजित पवार इकडे येतील हे कोणाला माहीत होतं का? आपल्या सर्वसामान्यांना, पण ते कदाचित मोठ्या नेत्यांना माहीत असेल काय होणार आहे काय नाही. एकत्रितपणे जेव्हा काम करायचं त्यावेळी कदाचित तो डिले, त्याचं समर्थन मी करत नाही डिले झाल्याचं, पण मी असं सांगतो की त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. त्यामुळे मोठ्या नेत्यांनाही माहीत असतं काही गोष्टी असतात कुरकुरी असं. मी एक आहे की सांगलीतला एकच आमदार आहे, मला मान्य आहे, त्यांनी फिरलं पाहिजे हेही मला मान्य आहे. परंतु एक लक्षात घ्या, पुन्हा मी रिपीट करतो, जिल्ह्याचं राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी द्यायचं असेल तर आमदार त्याच्या मतदारसंघात तो काम करू शकतो, पण ओव्हरऑल जर जिल्ह्याला बळकटी द्यायची असेल तर पक्षाने काम करायला, संघटनेने काम करायला पाहिजे, संघटनेने बळ दिलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, जिल्हाप्रमुख बाजूला बसत की तुला किती फंड दिला? मागच्या वेळी काहीच दिलं नाही, आत्ता दिला. किती दिला? आत्ता एक 30 कोटी रुपये दिले. एक लक्षात घ्या, जिल्हाप्रमुख आहेत ना सगळे, पहिल्यांदा असं झालेलं आहे महाराष्ट्रात. पहिला जो फंड दिला होता एकनाथबाई शिंदेनी नगरविकास मंत्री असताना 10 कोटी रुपये 10 कोटी रुपये दिलेले होते. 11 कोटी रुपये ते मागचे पालकमंत्री त्यांनी उद्धव साहेबांच्या वेळी बसून त्याला स्टे दिला. नगरपालिका शिवसेना भाजपच्या ताब्यात असताना जर त्यावेळेचे मुख्यमंत्री जर स्टे देत असतील तर कार्यकर्त्याला ताकद कशी मिळणार? नाही, विषयांतर नको व्हायला. एक लक्षात घ्या, पहिल्यांदा आता आम्ही असं ठरवलेलं आहे की जिल्हाप्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, या लोकांना तिथे आमदार असो की नसो वेगवेगळ्या मार्गातून निधी देऊन, म्हणून मी सांगतो की आमची स्ट्रॅटेजी आता अशी आहे, आमदार खासदार निवडणूक आम्ही लढूच, पण त्याच्यावर बेस जर वाढवायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायतपासून आमचे लोक निवडून आणले पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. हा मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे, त्यानुसार आम्हाला त्याची आदेश एक स्टँड आहे की एकनाथ शिंदे आहे. सांगली जिल्ह्याकडं कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे, ना कार्यकर्त्यांना पाठबळ मिळतंय ना निधीच्या बाबतीत. मी आपल्याला क्लिअर सांगतो की फक्त तुमचे जे विद्यमान इथले आमदार आहेत ते सुद्धा सांगली तिथं बैठकीला नसतात, कधी कार्यक्रमाला, म्हणजे वरिष्ठ नेते कसा पक्ष बांधणी संघटन. नाही, एक लक्षात घ्या, म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं ते परत रिपीट करतो आणि माझंच उदाहरण देतो. शिवसेना एक काळ असा होता की काँग्रेस राष्ट्रवादीमधून माणूस बाहेर पडला, तो शिवसेनेत गेला, आमदार झाला. बेसिकली शिवसेनेची बाळासाहेबांच्या काळापासून उद्धव साहेबांच्या काळात जी दुसरी जी रचना झाली, बाळासाहेबांचा काळ वेगळा होता सर्वसामान्य नाही, पण त्यावेळेस पक्ष एवढा मोठा नव्हता आणि तेवढी ताकद हे नव्हती. उद्धव साहेबांच्या काळात निश्चितपणे 2014 ते 2019 राज्य सरकार होतं, मुंबईसारखी महानगरपालिका त्यांच्या हातात होती, पण त्या काळामध्ये म्हणून मी मगाशी सांगितलं की ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारणावर शिवसेनेचं लक्ष तत्कालीन उद्धव साहेबांचं नव्हतं. जिल्हा परिषदा, तालुका पंचायत, नगरपरिषद, याच्यावर त्यांचं दुर्लक्ष असेल, त्यामुळे झेंडासुद्धा कार्यकर्त्याला मिळत नाही, ही मी स्वतः पाहिलेलं आहे. झेंडासुद्धा नाही, बाकीचं जर लांब राहिलं. माझंच उदाहरण सांगतो की माझ्या पुरंदर मतदारसंघामध्ये 40 वर्ष 3,000-3,500 मतं विधानसभेला मिळायची. म्हणजे अगदी बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरची मतं शिवसेनेची आता उद्धव साहेबांच्या एकत्र असताना जी मतं आहेत ती 4,000 मतं, दौंडला 4,000-5,000 मतं. माझ्याकडेही पुरंदरला 3,500-4,000 मतं असायची विधानसभेला 2009पर्यंत. ती मी आमदार झाल्यानंतर 90,000, 1,13,000पर्यंत मी गेलो. एखादा स्थानिक नेता चांगला मिळाला, शिवसेना स्वतःच बळ देत नव्हती त्या काळात. मी हे झालो आणि 2012ला मला मुंबईतून येऊन एवढा अनुभव नव्हता, पण 2017ला कुठचे उमेदवार दिले पाहिजेत, मोठ्या गावातले उमेदवार दिले पाहिजेत, जातीपातीचं राजकारण ग्रामीणला कसं झालं मला त्यावेळेस कळलं. आणि 2017ला मी सर्वसामान्य घरातली मुलं जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतला उभी केली. 100% निवडून आले, 100%, 100%. सगळे जिल्हा परिषद सदस्य, तालुका. नाही, ऐका मुद्दा बऱ्याच दिवसांमध्ये माहिती आहे. आता अजितदादा चांगला आहे. आले, हो, मग एक लक्षात, एक मुद्दा बरोबर आहे.
असं आहे, लक्षात घ्या. असं आहे, काय बदल काय झालाय काय नाही बदल काय झालाय तो सांगतो तो. बदल हा आहे की त्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बाकीचे सगळे लोक एकत्र होते. मी शिवसेनेचा होतो. पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून एकटा मी धाडळीने पूर्ण पुणे जिल्ह्याचं काम करतो. आता ते काम करत असताना मावळमध्ये पार्थ पवार होते उभे. काही राजकीय काही गोष्टी आहेत, मर्यादा असतात. त्या मर्यादा कधी शक्यतो कोणी सोडू नये का, त्या मर्यादा सोडून मी प्रचार केला. मी मुख्य प्रचारक होतो. उद्धव साहेबांनी मला सांगितलं कुठच्याही परिस्थितीत सीट आली पाहिजे. आणि म्हणून जसं तुम्ही अजित पवार काय बोलले हे जसं लक्षात ठेवलं आहे, तसं मी सुद्धा त्या काळामध्ये जनरल डायर अजित पवारांना बोललो होतो आणि याच्या विरुद्ध मतदान करा म्हणून. एक मर्यादा मी सोडली होती आणि त्याच्यामुळे तो संघर्ष झाला. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि कोणी कोणाचा कायमचा दुश्मन नाही. काय अजित पवारांचं आणि माझं काय वैयक्तिक आमचं काही भांडण नाही का, नाही आहे. ज्या दिवशी अजित पवार महायुतीमध्ये भाजप आणि सेनेबरोबर आले त्या दिवशी ते मित्र झाले, ते नेते झाले आमच्या सगळ्यांचे. त्यामुळे अजित पवारांसारखा धडाडीचा माणूस या महाविकास आघाडीत आलेला आहे, महायुतीमध्ये आलेला आहे, हे निश्चितपणे चांगलंच होतं काय. त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही कदाचित टी व्हीला पाहिलं असेल की ज्या दिवशी ते आले त्या पहिल्या दिवशी रात्री मी त्यांना फोन करून त्यांचं स्वागत करायला पहिल्या दिवशी रात्री 11 वाजता मी बंगल्यावर गेलो होतो. पत्रकारांना कुठून फोटो मिळाले माहीत नाही, पण ते 2 दिवस चालले होते की एकमेकांचे कट्टर बघा आणि भेटतायत, अगदी नमस्कार होतोय. त्यामुळे अजितदादासारखा हुशार धडाकीबाज माणूस आहेच ना, त्याच्यात वादच नाही. मी बऱ्याच वेळा मी अनेक इंटरव्ह्यूमधून बोललो होतो की मी अजित पवारांचा तत्कालीन त्यावेळेस ते वेगळ्या असताना मी असं ओपन बोललेलं आहे कित्येक इंटरव्ह्यू की मी त्यांचा विरोधक असेल विचारी, पण मी काही गोष्टीत अजितदादांचा प्रशंसकसुद्धा आहे. हे ते येण्याच्या अगोदर मी अनेक मीटिंगमध्ये सांगितलं की कार्यकर्त्याला बळ कसं देणे, कार्यकर्त्यासाठी काम कसं करणे, एखादं काम मनात घेतलं की ते कसं पूर्णत्वाला नेणे, एखादा प्रकल्प असेल तर त्या प्रकल्पावर किती ताकदीने काम करणे, सकाळी 6 काय 7 वाजता उठून काही वेळ कमी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या जमेच्या आहेत त्याबद्दल मी अजित पवारांची प्रशंसाच करायचो, अनेक वेळा केली. त्यावेळेला मी तसा प्रशंसक होतो त्यांचा. वैयक्तिक 1-2 गोष्टीवरून काही झालं असेल सोडून द्या, पण आजची परिस्थिती अशी आहे की ते आता महायुतीबरोबर आहेत. आम्ही सगळे एकत्र आहोत, भाजप, सेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट.